Hello everyone, welcome back to the session Research Methodology. Myself, Professor Rashmi Hirlekar from Shri Saha Kelkar College, Devgad. Learning outcomes of this lecture. In today's lecture, we will discuss about meaning of research, objective of research and types of research. In types of research, we will discuss about pure research, applied research, quantitative research, qualitative research, comparative research, exploratory research, and conceptual and empirical research. First of all, we will see meaning of research. The word research comprises of two syllables, re and search. Re is a prefix meaning again and search means to find out. It means to find out again किंवा माहित असलेली गोष्ट पुन्हा शोधणं म्हणजे रिसर्च. The advanced learner dictionary has defined research as a careful investigation or inquiry, especially through search for new fact in the branch of knowledge. म्हणजे नवीन फॅक्ट शोधण्यासाठी केअरफुल इन्व्हेस्टिगेशन किंवा इन्क्वायरी म्हणजे रिसर्च ही ऍडव्हान्स लर्नरनी केलेली रिसर्चची व्याख्या आहे. So, research is a process of inquiry and investigation. It is a process of inquiry and investigation. It is research is methodical and systematic. म्हणजे रिसर्च हे एक मेथड आहे, ते सिस्टमॅटिकली करायचं असतं. अँड रिसर्च इज अ सोर्स टू इन्क्रीज नॉलेज. बघा, रिसर्च म्हणजे माहित असलेली गोष्ट पुन्हा शोधणं. इट इज अ केअरफुल इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी. त्याच्यानंतर इट इज अ प्रोसेस ऑफ इन्क्वायरी अँड इन्व्हेस्टिगेशन. इट इज मेथॉडिकल अँड सिस्टमॅटिक. रिसर्च इज अ सोर्स टू इन्क्रीज नॉलेज. म्हणजे ज्ञानाच्या साठ्यामध्ये भर घालण्याचा एक स्रोत आहे रिसर्च हा. Objective of research. In previous two lectures, we have discussed about objective of research. Here, we will discuss about objective of research in short. The basic objective of research to answer the question through application of scientific procedure. Second, to gain familiarity to new concept, phenomena, to develop new insight through concept. बघा, टू आन्सर द क्वेश्चन थ्रू ऍप्लिकेशन ऑफ सायंटिफिक प्रोसिजर म्हणजे प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि कशा प्रकारे सायंटिफिक प्रोसिजरच्या माध्यमातून. सेकंड ऑब्जेक्टिव्ह टू गेन फॅमिलियारिटी टू न्यू कन्सेप्ट ऑर फेनॉमिना ऑर टू डेव्हलप न्यू इन्साइट इन टू कन्सेप्ट. नवीन इन्साइट शोधणं, नवीन दृष्टी मिळवणं. टू टेस्ट हायपोथेसिस, टेंटेटिव्ह स्टेटमेंट. हायपोथेसिसचा अर्थ एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट, त्याची परीक्षा करणं की अरे ते बरोबर आहे का, एखाद्या विषयीचं मत आहे ते योग्य आहे की चूक आहे. टू इन्व्हेस्टिगेट एक्झिस्टिंग प्रॉब्लेम, जी समस्या आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं. टू क्रिएट अँड कन्स्ट्रक्ट न्यू सिस्टम ऑर प्रोसिजर, नवीन सिस्टम किंवा प्रोसिजर क्रिएट करणं. टू रिव्ह्यू द एक्झिस्टिंग प्रॉब्लेम, अस्तित्वात असलेला जो प्रॉब्लेम आहे त्याचा रिव्ह्यू घेणं. टू इन्व्हेस्टिगेट द एक्झिस्टिंग प्रॉब्लेम. टू रिझॉल्व ऑर स्टडी कॉन्ट्राडिक्शन इन एरिया ऑफ स्टडी, म्हणजे ज्या समस्या असतील त्या सोडवणं. अँड टू प्रपोज न्यू थिअरी ऑर जनरेट अ न्यू नॉलेज, म्हणजे नवीन थिअरी मांडणं किंवा नवीन ज्ञान निर्माण करणं, तयार करणं किंवा मिळवणं. हे these are the main objectives of research. In today's lecture, we will discuss about different types of research such as pure research, applied research, quantitative research, qualitative research, comparative research, exploratory, conceptual and empirical research.
Pure research or basic research. It is also known as fundamental or conceptual research. Pure research is undertaken for sake of knowledge without any intention to apply it in practice. ज्ञान मिळवण्यासाठी हे रिसर्च केलं जातं. त्याचं प्रॅक्टिकल काय उपयोग होईल याचा विचार केला जात नाही. उदाहरणार्थ म्हणायचं झालं तर केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रामध्ये अनेक मूलद्रव्यांचा शोध ज्या शास्त्रज्ञांनी लावला फॉर सेक ऑफ नॉलेज ओनली. त्यांनी प्रॅक्टिकल त्याचा उपयोग प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन नंतर इतरांनी केलं. दिस रिसर्च हेल्प्स इन डेव्हलपिंग थिअरीज बाय डिस्कवरिंग ब्रॉड जनरलायझेशन अँड प्रिन्सिपल्स. काही तत्व याच्यातनं शोधली जातात, थिअरी मांडल्या जातात. दिस रिसर्च इज डन टू ऍडव्हान्समेंट ऑफ एक्झिस्टिंग थिअरी. अस्तित्वात असलेल्या थिअरीच्या ऍडव्हान्समेंटसाठी या थिअरीचा उपयोग केला जातो. दिस रिसर्च इज डन टू फाइंड आन्सर टू द क्वेश्चन्स लाईक. म्हणजे प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा रिसर्च केला जातो. जसं की हाऊ, वेन, व्हॉट म्हणजे कसं झालं, केव्हा झालं, काय झालं, या प्रश्नांच्या उत्तराचा शोध या प्युअर रिसर्च मध्ये केला जातो किंवा शोध घेतला जातो. सॉरी. It expands the knowledge of process of business and management. Pure research expands the knowledge of processes of business and management. बिझनेसच्या प्रोसेसेस विषयी किंवा मॅनेजमेंट विषयी ज्ञान वाढवायचं काम प्युअर रिसर्चच्या माध्यमातून होतं. प्युअर रिसर्च रिझल्ट इन युनिव्हर्सल प्रिन्सिपल. एक युनिव्हर्सल प्रिन्सिपल मांडली जातात. प्युअर रिसर्च सर्व्स ॲज फाउंडेशन फॉर अप्लाइड रिसर्च. म्हणजे प्युअर रिसर्च हे फाउंडेशन पाया आहे ज्याच्यावर अप्लाइड रिसर्च अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल टू स्टडी प्रॉपर्टीज ऑफ सॉइल जस्ट टू गेन ग्रेटर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. बघा एक साधी गोष्ट, मातीचा अभ्यास कशासाठी? जस्ट टू गेन ग्रेटर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. मातीचे प्रकार कशा कशावर अवलंबून असतात, काय काय असतं कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये, याचा उपयोग कुठे होऊ शकतो? तो शेतकऱ्यांसाठी अप्लाइड रिसर्च. की अरे ज्या मातीमध्ये अमुक गुणधर्म आहेत त्या मातीचा उपयोग कुठे करायचा किंवा काय, तर ते अप्लाइड रिसर्च मध्ये होतं. पण प्युअर रिसर्च मध्ये फक्त प्रॉपर्टीज वगैरे फॉर शोधल्या जातात फॉर सेक ऑफ नॉलेज. अप्लाइड रिसर्च. अप्लाइड रिसर्च इज यूज टू सॉल्व स्पेसिफिक प्रॉब्लेम. बघा मगाशी आपण प्युअर रिसर्च बघितलं. प्युअर रिसर्च मध्ये माहिती गोळा केली जाते, एखाद्या विषयाची ज्ञान मिळवणं हा त्याचा हेतू असतो. पण मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग एखादी समस्या सोडवण्यासाठी कुठे केलं जातं? अप्लाइड रिसर्च मध्ये केलं जातं. इट इम्प्रूव्ह अंडरस्टँडिंग ऑफ पर्टिक्युलर प्रॉब्लेम. एखादी समस्या आहे ती समस्या समजून घेण्याचं काम जे आहे अप्लाइड रिसर्च मध्ये केलं जातं. Fundamentals that are found in pure research are applied in applied research. Applied research मध्ये pure research मधले जे फंडामेंटल्स शोधलेले असतात त्यांचा वापर applied research मध्ये केला जातो. It is an application of theory to find out solution to the problem. Applied research ही एक काय आहे? ऍप्लिकेशन ऑफ थिअरी. एखादी जी थिअरी आहे तर तिचं ऍप्लिकेशन करणं टू फाइंड द सोल्युशन शोधण्यासाठी. Applied research is application of concept. Applied research is application concept and practical concept. म्हणजे अप्लाइड रिसर्च मध्ये कन्सेप्ट ज्या आहेत त्याचं ऍप्लिकेशन केलं जातं, त्याचा प्रॅक्टिकल उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल जे काही वेगवेगळं रसायनशास्त्रातले शोध असतील किंवा गणितातले शोध असतील त्याचा उपयोग करून विज्ञानातले अनेक शोध लागले. म्हणजे चाकाचा शोध लागला तर तिथून यंत्र सुरू झाली, सगळंच काय काय. तर अप्लाइड रिसर्च मध्ये प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज त्याचा उपयोग केला जातो. क्वांटिटेटिव्ह रिसर्च. Quantitative research is a systematic investigation of observable events via statistical, mathematical, computational technique. Quantitative नावातच कळते. It is a systematic investigation of observable events. म्हणजे जे इव्हेंट्स आपण पाहू शकतो
त्याचं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये केलं जातं. पण कशाच्या माध्यमातून? स्टॅटिस्टिकल, मॅथमॅटिकल, कॉम्प्युटेशनल टेक्निकचा वापर केला जातो. इट इज अ रिसर्च विच कॅन बी रिप्रेझेंटेड और डिस्क्राइब अकॉर्डिंग टू सम न्यूमरिकल सिस्टम. काही न्यूमरिकल सिस्टमच्या माध्यमातून इथे काय केलं जातं? Quantitative research can be represented or described according to some numerical system. Experimental and descriptive research are major classification of quantitative research. म्हणजे quantitative research दोन मुख्य भागामध्ये विभागणी केली जाते, experimental and descriptive. Aim of quantitative research is to classify, count feature, construct statistical models in an attempt to explain what has happened. काय घडलं यासाठी वर्गीकरण करणे, काउंट फीचर करणे, कन्स्ट्रक्ट स्टॅटिस्टिकल मॉडेल की स्टॅटिस्टिकल मॉडेल्स तयार करणं किंवा एखादी गोष्ट एक्सप्लेन करणं, हे सगळं क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये केलं जातं. The data in quantitative research is numerical and numbers and statistics. Researchers use tools to collect data is questionnaire, equipment to collect numerical data. बघा, क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये कोणते टूल्स वापरले जातात? ते क्वेश्चनायर, प्रश्नावली वापरली जाते. इक्विपमेंट टू कलेक्ट न्यूमरिकल डेटा, सांख्यिकी माहिती गोळा करण्यासाठी जे काही इक्विपमेंट्स असतील त्याचा उपयोग केला जातो. सॅम्पल साइज इन क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज स्मॉल. इट इज यूज टू डेव्हलप हायपोथेसिस. हायपोथेसिस डेव्हलप करण्यासाठी क्वांटिटेटिव्ह रिसर्चचा उपयोग केला जातो. क्वालिटेटिव्ह रिसर्च. Qualitative research is just opposite of quantitative research. It is found in social science where researchers intend to study social and cultural phenomena. म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्चचा उपयोग सोशल सायन्स मध्ये केला जातो, ज्या ठिकाणी रिसर्चर इंटेंडेड टू स्टडी सोशल अँड कल्चरल फेनॉमेना. Unlike quantitative research, no numerical measures are incorporated in qualitative research. Qualitative research मध्ये कोणतेही न्यूमरिकल मेजर्स वापरले जात नाही. It uses in-depth analysis approach by taking case study or events to study situation. म्हणजे यामध्ये इन डेप्थ अनालिसिस केलं जातं, एखादी केस स्टडी किंवा इव्हेंट्स घेऊन त्याच्या सिच्युएशनचा अभ्यास केला जातो. इट इज नॉट इन्व्हॉल्व इन इन्व्हेस्टिगेशन अँड डेव्हलपिंग हायपोथेसिस. क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये हायपोथेसिस डेव्हलप केले जातात, पण क्वालिटेटिव्ह रिसर्च इज नॉट इन्व्हॉल्व इन इन्व्हेस्टिगेशन अँड डेव्हलपिंग हायपोथेसिस. कॉमन परसेप्शन ऑफ दिस रिसर्च इज टू एम्फसाइज ऑन डिस्कव्हरी, म्हणजे संशोधनावर जोर देणं, रॅदर दॅन प्रूफ, सत्यापेक्षा काहीतरी शोधणं. ऍक्शन रिसर्च अँड हिस्टॉरिकल रिसर्च आर टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्च. ऍक्शन रिसर्च आणि हिस्टॉरिकल रिसर्च हे दोन प्रकार आहेत क्वालिटेटिव्ह रिसर्चचे. This research is for understanding social phenomena. सामाजिक फेनॉमेना समजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. The method of data collection includes, आता मग संख्यात्मक माहिती गोळा केली जात नाही, तर कशा प्रकारे माहिती गोळा केली जाते? तर इट इन्क्लूड्स ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यूज, म्हणजे इंटरव्ह्यू घेतले जातात, निरीक्षण केलं जातं. इन क्वालिटेटिव्ह रिसर्च सॅम्पल साइज इज लार्ज फॉर अलाविंग जनरलायझेशन. क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये सॅम्पल साइज मोठा असतो, अलाविंग जनरलायझेशन. बघा आता इथे फरक क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह मध्ये काय आहेत? तर क्वांटिटेटिव्ह मध्ये सॅम्पल साइज स्मॉल आहे, क्वालिटेटिव्ह मध्ये लार्ज आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह मध्ये हायपोथेसिस क्वांटिटेटिव्ह मध्ये हायपोथेसिस असतात, पण क्वालिटेटिव्ह मध्ये हायपोथेसिस नसतात.
इन्व्हेस्टिगेशन केलं जात नाही, हायपोथेसिस नसतात. क्वांटिटेटिव्ह मध्ये संख्यात्मक माहिती गोळा केली जाते, क्वालिटेटिव्ह मध्ये संख्यात्मक माहिती गोळा केली जात नाही, तर ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यू या माध्यमांचा उपयोग केला जातो. Now we will discuss about comparative research. This research deals with comparison of similarities or differences under same or varying condition. म्हणजे कंपॅरेटिव्ह रिसर्च मध्ये काय केलं जातं, ज्या साम्य आहेत किंवा फरक कोणते आहेत यांची तुलना केली जाते. एका सेम कंडिशन मध्ये कोणती साम्य आहेत, फरक कोणते आहेत, तसंच वॅरिंग कंडिशन, वेगवेगळ्या कंडिशन मध्ये साम्य कोणती आहेत, फरक कोणते आहेत याचा अभ्यास कंपॅरेटिव्ह रिसर्च मध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल, स्टडी ऑफ एज्युकेशनल कंडिशन ऑफ स्टुडंट्स इन विलेज अँड टाउन. म्हणजे शहरातली मुलं आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या अभ्यासाच्या एज्युकेशनल कंडिशन कशी आहे याचा अभ्यास कंपॅरेटिव्ह रिसर्च मध्ये केला जातो. नेक्स्ट वन इज एक्सप्लोरेटरी रिसर्च. द पर्पज ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च इज, मुळात आधी एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणजे काय, तर ते कळण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पर्पज काय असतो एक्सप्लोरेटरी रिसर्चचा तो आपण बघूया. द पर्पज ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च इज, this research is conducted for a problem that has not been studied clearly. एखादी समस्या तिचा क्लिअर अभ्यास केला नसेल तर एक्सप्लोरेटरी रिसर्च कंडक्ट केलं जातं. It helps to determine the best research design and data collection method. एक्सप्लोरेटरी रिसर्च ची मदत कशासाठी होते, बेस्ट रिसर्च डिझाईन साठी किंवा डेटा कलेक्शन मेथड साठी याचा उपयोग केला जातो. टू डिफाईन टर्म्स अँड गेन बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन, एखाद्या टर्म्स डिफाईन करणं, बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन गोळा करणं. टू क्लॅरिफाय प्रॉब्लेम, समस्या जी आहे ती क्लॅरिफाय करणं. टू डेव्हलप हायपोथेसिस, हायपोथेसिस डेव्हलप करणं. अँड डेव्हलप प्रॉब्लेम टू बी आन्सर, कोणती समस्या जी आहे, डेव्हलप प्रॉब्लेम म्हणजे एखादी समस्या शोधणं आणि तिचं उत्तर शोधणं. टेक्निक्स ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च आर, फर्स्ट, रिव्ह्यू ऑफ अवेलेबल लिटरेचर और डेटा, म्हणजे लिटरेचर जो आहे त्याचा रिव्ह्यू घेणं. सेकंड, डिस्कशन विथ कस्टमर्सशी चर्चा करणं. डिस्कशन्स विथ मॅनेजमेंट एम्प्लॉईशी, मॅनेजमेंटशी चर्चा करणं. कॉम्पिटिटर्सशी चर्चा करणं. इन डेप्थ इंटरव्ह्यू घेणं. फोकस ग्रुपशी चर्चा करणं. केस स्टडी करणं. पायलट स्टडी. दीज आर टेक्निक्स ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च. Last part, but not least, conceptual and empirical research. Conceptual research is a research conducted by analyzing, observing already present information on a given topic. एखादा टॉपिक दिलेला आहे त्याच्यावर उपलब्ध असलेल्या माहितीचा अनालिसिस कन्सेप्च्युअल रिसर्च मध्ये केलं जातं. इट इज रिलेटेड टू ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट और आयडियाज, म्हणजे काल्पनिक कन्सेप्ट ज्या असतात किंवा आयडियाज ज्या असतात त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्च्युअल रिसर्च आहे. Philosophers have long used conceptual research to develop new theories and to interpret existing theories in different light. Philosophers म्हणजे तत्वज्ञ जे आहेत त्यांनी they have long used conceptual research. conceptual research चा उपयोग केला कशासाठी, to develop new theories, नवीन थिअरी डेव्हलप करण्यासाठी, to interpret existing theory किंवा अस्तित्वात असलेल्या थिअरीचा इंटरप्रिटेशन करण्यासाठी. इट इज रिलेटेड टू सम ॲब्स्ट्रॅक्ट थिअरी और आयडियाज. ॲब्स्ट्रॅक्ट थिअरी किंवा कल्पनेशी रिलेटेड हे कन्सेप्च्युअल रिसर्च आहे. इट इज जनरली यूज बाय थिंकर or the philosopher to develop new concept or interpret existing one. काय म्हटलंय त्यांनी इथे की इट इज जनरली यूज बाय थिंकर, विचारवंत, फिलॉसॉफर, तत्वज्ञ कन्सेप्च्युअल रिसर्चचा उपयोग करतात टू डेव्हलप न्यू कन्सेप्ट, नवीन कन्सेप्ट डेव्हलप करण्यासाठी किंवा रिइंटरप्रेट एक्झिस्टिंग वन, अस्तित्वात असलेल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याचा अर्थ लावण्यासाठी. Whereas empirical research
relies on experience, involves observation alone, often without system or theory. Empirical रिसर्च जे आहे हे आपल्या अनुभवावर अवलंबून असतं. इन्व्हॉल्व्स ऑब्झर्वेशन, निरीक्षण अलोन, अँड ऑफन विदाउट सिस्टम ऑर थिअरी. कोणती थिअरी वगैरे नसते. तुमचं निरीक्षण काय आहे, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे, अनुभव काय आहे, त्याच्यावरून जे रिसर्च केलं जातं, इट इज कॉल्ड एज एम्पिरिकल रिसर्च. Students, today we have discussed about meaning of research, objective of research and different types of research. So, thank you for today. We will meet again. Happy learning to you.